तर मुसळधार पावसामुळे डोंबिवली स्टेशन परिसरातही पाणी शिरले। डोंबिवली स्टेशन परिसरातल्या दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। डोंबिवलीच्या 90 फीट रोडवरही पाणीच पाणी पाहायला मिळतंय। नाले सफाईचा कल्याण डोंबिवली मनपाचा दावा फोल ठरलेला आहे। उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातही मुसळधार पाऊस बरसतोय। कल्याण मलंग रोडवरच्या चेतन परिसरामध्येही रस्त्यावर पाणी साचलंय आणि त्यामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ या सगळ्या परिसरामध्ये या मुसळधार पावसाचा परिणाम पाहायला मिळतोय। सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे याच पाण्यातून नागरिकांना त्यांची वाट काढावी लागते। आपण ही दृश्य पाहतोय। डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। आयुक्तांनाही त्याच पाण्यातून त्यांची वाट काढावी लागली आहे आणि डोंबिवली MIDC परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्या सोबत आहेत। सुरेश, आपण पाहतोय की सगळीकडे पाणी साचलेलं आहे। सध्या पावसाची नेमकी काय स्थिती आहे? माधवी, खरं पाहिलं तर 2 दिवसांपासून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्यामुळे आज सकाळी देखील पावसाने काही काळ हलक्या सरी ज्या आहेत त्या कोसळत होत्या। मात्र पावसाचा जोर 7 नंतर एवढा वाढला की अक्षरशः उल्हासनगर असेल, अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण डोंबिवली मधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। डोंबिवली 90 फीट रोडवरती अक्षरशः रस्ता बंद करण्याची वेळ आलेली आहे। काही वाहनांना मागे जावं लागलंय आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने नाले सफाईचा जो दावा केला होता त्याचा पोलखोल अक्षरशः झालेला आहे। 90 फीट रोडवरतून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत अभिनव गोयल हे देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते त्या ठिकाणून जात असतानाचा जे दृश्य जे आहे ते ABP माझाच्या कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेलं आहे। त्यांना विचारण्याचा देखील आपण प्रयत्न केला होता, मात्र त्यांची गाडी त्याच पाण्यातून निघून गेलेली आहे। त्यामुळे खरं पाहिलं तर जो दावा केला जातोय तो नाले सफाईचा दावा कुठेतरी पोल खोल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर नांदिवली रोड जो आहे त्या नांदिवली रोड देखील चेतना शाळेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। पुढे आपण बदलापूर रोड पाहिला तर बदलापूर काटाई रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेल्या 3 दिवसापासून साचलेलं आहे। त्यामुळे MIDCचे जे अधिकारी आहेत ते त्याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यावर जसं तुम्ही सांगता सुरेश, त्यानुसार पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याचे पोलखोल या पावसानं झालेली आहे आणि त्यामुळे डोंबिवलीकरांनी देखील अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।